कधी केली नाही. होर्डिंगबाजी हा विषय वेगळा राहिला, पण ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे. चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते, पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला, तेव्हा कुठली अट टाकली नव्हती. जेव्हा कोविडच्या काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा लोक अडचणीत आहेत, लोकांना आपल्याला मदत करायची, तेव्हा बिना अट आपण त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आणि 100% शेतकरी त्या निकषात जे बसत होते त्यांना लगेचच्या लगेच तिथं पैसे मिळाले होते. 2017ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, इतक्या अटी टाकल्या होत्या की त्या अटी वाचता वाचताच लोक बेहाल झाली होती आणि बऱ्याच लोकांना त्यातून सुद्धा वगळण्यात आलं होतं. काल सुद्धा आपण जी काही कर्जमाफी ती डिक्लेअर झाली त्याचा जर अभ्यास केला, त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात. ती अट काय आहे की समजा जर 2019ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी. एक तर सरकारने समजून घेतलं पाहिजे, त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत होते आणि मग अडचणीत असणारा शेतकरी त्यावेळेस जर आपण बघितला तर या राज्यातले 90% शेतकरी अडचणीत होते. त्यामुळे 90% शेतकऱ्यांनी म्हणजे 33 लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस कर्जमाफीचा लाभ घेतला होता. लाभ नाही, तो त्यांचा अधिकार होता जो सरकारने त्यांना मदत त्या ठिकाणी केली होती. आता मग 33 लाख शेतकऱ्यांनी ती मदत तिथं घेतली असेल तर त्याचा अर्थ त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपयेच तिथं देणार आहात. त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे कर्ज तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो. म्हणजे ओटीएस सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. असे 33 लाख त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत. 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात. म्हणजे कुठं ना कुठंतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय. फक्त 50,000 रुपये. अहो, ह्या 50,000मध्ये या लोकांचं काही त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे. आणि आधीचे म्हणजे 2 लाखाचं ज्याचं कोणाचं काय भरायचं असेल, समजा त्या 2019ला ज्यांनी ते लाभ घेतला असेल, 2 लाख असेल, 1.5 लाख भरा, मग 50,000 मिळणार. 3 लाख जर कर्जबाजारी झाला असेल शेतकरी तर 2.5 लाख भरा, मग 50,000 देणार. आणि जे राहिलेले शेतकरी आहेत, जे समजा तिथं 2019मध्ये आले नव्हते, फार कमी आहेत, 10%च आहेत, तर त्यांचं कसं आहे की जर 3 लाख रुपये जर प्रलंबित असतील, 1 लाख रुपये भरा, मग 2 लाख रुपये देतो. म्हणजे सांगताना सांगतात की बिना अट आम्ही केलं, अरे पण इतक्या अटी तुम्ही टाकल्या, त्यात शेतकऱ्याला मदत होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. कुठंतरी गरिबीची थट्टा केली, शेतकऱ्याची थट्टा केलेली आहे, द्यायचं म्हणून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. आणि जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्याला 50,000 का 1 लाख रुपये द्या ना, काय हरकत आहे तुम्हाला. पण मग हे जे काय केलेलं आहे ते फसवेगिरी केलेली आहे आणि कुठंच काही शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार नाही. आर्थिक अडचणीत शेतकरी आहे. सोयाबीनचे भाव वाढले नव्हते, त्यात शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. त्याच्यात कापसाचे भाव वाढले नव्हते, आता कापसाचे भाव वाढायला लागले की तुम्ही लगेच इम्पोर्ट करण्यासाठी तिथं परवानगी दिली. कांद्याची काय परिस्थिती हे तर गेले काही दिवस आम्ही सर्वजण लढतोय. आणि त्याच्यात फर्टिलायझरचा खर्च म्हणजे आपल्या खताचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. डिझेल मिळेना, जे मिळतंय ते महागडं मिळतंय. मग अशा परिस्थितीमध्ये खर्च वाढत चाललाय, उत्पन्न कमी होत चालले, त्यात शेतकरी अडचणीत होत चालले आणि त्यात तुम्ही कर्जमाफी देताना एवढ्या अटी टाकता, म्हणजे फार दुर्दैवी आहे, थट्टा करण्यासारखं आहे. आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही स्वागत याच्यासाठी करतो की तुम्ही कर्जमाफी दिली, पण कर्जमाफी दिला बिना अट कर्जमाफी करा, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आज मुंबईमध्ये पाऊस पडलेला आहे आणि अंधेरी